ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता आपलं चरित्र काय विषय काय चालेल, संत चरित्र. आणि चॅनल कोणचा आहे? सिद्ध भैरव. आता काही लोक असं म्हणतील का बा सिद्ध भैरव चॅनल आणि हे संत चरित्र का सांगतो. आता सिद्ध भैरवाची माहिती सांगितली, पण आपल्या सिद्ध भैरवाची काय करायची? भक्ती करायची. मग आता त्याची भक्ती आपण कशी करतो? देवापाशी जातो, मला हे दे, मला ते दे. आणि खरी भक्ती कोणची? निष्काम. आणि या संतांनी कशी भक्ती केली? निष्काम भक्ती केली. आणि निष्काम जेव्हा भक्ती केली त्यावेळेला भगवंताने त्यांचे कामं केले. मग आपल्याला तो आदर्श घ्यायचा आहे. भैरोबाकडे जायचं आहे आणि त्याला काय सांगायचे? तू आमचं कुलदैवत आहे आणि मी तुझं नाव घेईल आणि दुसऱ्या लोकांपर्यंत जाऊन सांगत ती माझी खरी भक्ती. आणि मग आपल्याला काय करायचं? तो करणारच आहे, कारण तो आपला मायबाप आहे, आपलं कुलदैवत आहे आणि आपले सगळे काय आडलेले कामं काय असतील तो करणार आहे. म्हणून भक्ती कशी करावी याच्याकरता मी हे संत चरित्र सांगू राहिले. मूळ युद्ध. काही लोक म्हणतील बा चॅनल भैरवनाथ आणि संत का सांगतो? संतांनी कशी भक्ती केली आणि आपण कशी करायला पाहिजे. आपण अशी जर भक्ती केली तर तो सिद्ध भैरवनाथ आपली सगळे कामं मनोरथ पूर्ण करेल. आणि मग असंच चरित्र कोणचं आहे? कुर्मदास. आतापर्यंत ज्या वेळेला कृष्ण अवतार संपला त्यावेळेला कलियुगामध्ये अनेक वाईट लोक वागायला लागले, अधर्म माजला. मग त्याच्याकरता हे जे पूर्वी घेतलेले अवतार होते तेच अवतार, उद्धवाचा अवतार कोणाचा आहे? नामदेवाचा आहे. सुखाचा अवतार कोणाचा आहे? कबीराचा आहे. आणि असाच हा कुर्मा अवतार हा कोणाचा आहे? सूर्याचा सारथी कोण आहे? अरुण. अरुण कोण आहे? पांगळा आहे. आणि त्या अरुणानं कोणता अवतार घेतला? कुर्मदास. कुर्मदासाने अवतार कुठे घेतला? एक ब्राह्मणाच्या घरी घेतला. बघा, त्याला हात नाही, पाय नाही, पण त्याला भगवंताची खूप आवड, भजन करायचा. आणि भजन केल्यानंतर पंढरीची वारी, आषाढी वारीला लोक निघाले. आणि मग त्यांनी ठरवलं मला देवाच्या दर्शनाला घ्यायला जाते. बघा, गीतेत ओवी आहे, भगवंताची कृपा जर झाली तर मुका बोलू शकतो. आणि मुकम करोती वाचाल पंगुलंग येते गिरीम यत कृपा तम मंदे कृष्ण माधवम. जर भगवंताची कृपा झाली ना तर मुका बोलतो आणि पांगळा डोंगर ओलांडून जातो. आणि मग असा जो कुर्मदास, आणि मग त्याने ठरवलं मला याला जायचं आहे. कुठं? पंढरपूरला. हात नाही, पाय नाही, मग कसं जायचं? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. असं लोटांगण गाडी जायचं. कसं? लोटांगण. आणि असं वाटाणा गडबडत 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 चाला. बघा केवढं त्याचं ध्येय काय. आणि आपल्याला हात आहे, पाय आहे, डोळे सगळे, आणि आपण भगवंताचं काय नुसतं भीक मागतो, मला हे दे, मला ते दे. म्हणून त्यांनी देवाला भेटायचं, निष्काम भक्ती होती त्याची. आणि मग भगवंताने काय केलं? त्याची दया आली. भगवंताने कोण करायचं? जे व्यापारी म्हणतो ना, व्यापार, कपड्याचे व्यापारी, कपड्याचा व्यापाऱ्याचं रूप घेतलं आणि त्याच्यापाशी गेले. आणि मग त्याला सांगितलं बा आम्ही व्यापारी आहे, आम्ही गावोगाव व्यापार करतो आणि आम्ही तुला बरोबर घेऊ म्हणा. आपण मग म्हण तुम्ही गाडीनं जाणार, मी असा लोटांगण गाडीत चालू आहे. म्हणे काय नाही, तू किती चालतो? म्हणे 1 कोस. मग त्या गावाला आम्ही मुक्काम करू. तू ज्या गावाला थांबशील ना त्या गावाला आम्ही मुक्काम करू, तुला जेवण घालू. मग तो काय करायचा? ज्या गावाला गेला का 1 किलोमीटर, आणि मग तिथं जर भगवंत तिथं व्यापाऱ्याचं रूप घ्यायचा. स्वतः देव काय करायचा? स्वयंपाक करायचा, त्याला जेवण घालायचा, त्याला आंघोळ करायचा. बघा, पांडवांच्या घरी भगवंतानं काय केलं? घोडे धुतले, पत्रवळ्या उचलल्या, काय रथ दापला. तसा भगवंत त्या कुर्मदासाला स्वतः स्वयंपाक करून घालायचा, त्याला आंघोळ करायचा. आणि मग त्याने काय मागितलं होतं का? काही नाही, निष्काम भक्ती. म्हणून माझं सांगण्याचं चॅनलचं तात्पर्य असं आहे का मी हे चरित्र का घेतले?
तशीच भक्ती आपण या भैरवनाथाची जर केली तर हा शंकराचा अवतार आहे, हा भोळा महादेव आहे आणि हा आपलं सगळं करणार आहे. पण त्याचं नाव स्वतः घ्या आणि त्याच्या नावाचा प्रचार दुसऱ्याला करा. हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि अशी भक्ती त्याला आवडती आणि ती भक्ती करण्याकरता मी हा चॅनल केलेला आहे. आणि मग कुर्मदास लोटांगण खाली चाला, देव व्यापाऱ्याचं रूप घेऊन त्याला वाटेमध्ये स्वयंपाक करायचा, त्याला जेवण घालायचा आणि लोटांगण घालीत चाला. बघा ते लवाळ गाव आहे, पंढरपूरपासून 7 कोस आहे आणि 7 कोस गावामध्ये त्याने गेला आणि एकादशी जवळ आली आणि मग कुर्मदासाने ठरवलं का आता मी एकादशीला जाऊ शकत नाही. आणि मग जे संत होते जाणारे ज्यांना हातपाय होते त्यांना तो काय सांगायचा, देवा सांगा नमस्कार माझी भाकवी करुणा, विनवा पंढरीचा राणा. का देवा मला येता येत नाही, आता तूच मला भेटायला ये. आणि मग इथं पंढरपूरला ज्ञानदेव, नामदेव, स्वपनकाका, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई सगळी संत मंडळी आली होती. आणि मग भगवंताला त्याची हाक आली आणि भगवंतानी नामदेव आणि ज्ञानेश्वर, नामदेव आणि यांना बरोबर घेतलं आणि तोच वाटेनं चाला. बघा वाटेनं चालताना भगवंतानं असा चमत्कार केला. भगवंत काय म्हणे, मी पाणी पिऊन येतो. आणि वाटामध्ये कोण होता? सावतामाळी. सावतामाळा त्या माळ्यात गेला आणि मग त्याने काय सांगितलं, भगवंतानी सावतामाळा देवाचं भजन, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा भरला माझा हरी, अवघा भरला माझा हरी. बघा सावतामाळी पंढरपूरला जात नव्हता, तो शेतीचं काम करायचा. शेतीचं काम करता करता भगवंताचं नामस्मरण करायचा. आणि मग आपणही तेच केलं पाहिजे. आपण शेतीमध्ये काम करताना भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा आणि शेती पिकवा. तुम्ही भगवंताचं नाव घेऊन जर शेती जे काही पिकल ते जो खाईल त्याचं रक्त बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताचं नाव घ्या, शेती करा, हा सावतामाळी सांगत होता. आणि मग देवाला त्याची भेट घ्यायचीच होती सावतामाळ्याची. योगायोगानं तिथं गेला, सावतामाळ्याला सांगितलं, अरे माझ्या मागं चोर लागलेत म्हणत आणि मला कुठंतरी लपव. आता त्याने सांगितलं, अरे बाबा तू विश्वाचा व्यापक आहे, जळीथळी अवघा भरला पांडुरंग, आणि तुला मी कुठं लपू? हा विश्व ज्या चालवतो, ज्याने विश्व तयार केलं, अशा भगवंताला आपण काय देतो? नारळ, सत्यनारायणाची पूजा, आणि त्याला बकरू कापतो. अरे ते त्यांनीच तयार केलेले. त्याला काय पाहिजे? भाव, भाव, भावभक्ती. आणि असा तो सावतामाळी भक्ती करीत होता, मला लपो. मग त्यांनी त्याला हृदय मंदिरी साठविला हरी, आणि मग त्यांनी येड्याना ते खोरपा घेतला, कापलं आणि भगवंत मध्ये घातला. पण झालं काय, त्याचा जो पितांबर आहे ना तो एवढा एवढा बाहेर राहिला होता. आणि ज्यावेळेला नामदेव तिथे गेला, नामदेवांना त्या सावतामाळ्यापाशी गेला आणि तो सगळं विठ्ठल रूप झाला होता सावतामाळी. आणि मग सावतामाळ्याला सांगितलं, अरे भगवंत मला त्याच्याशिवाय घडीभर राहत नाही, आणि तू त्या भगवंताला हृदयात ठेवलं आहे. म्हणे काय पुरावा आहे? म्हणून तोच त्याला बाहेर दिसतोय. आणि असा भगवंत त्या सावत्या माळ्याच्या हृदयात होता. नामदेवाने भक्ती केली आणि तोच कुर्मदास. आणि मग भगवंत त्या कुर्मदासाला भेटायला गेला आणि कुर्मदासाला भेट दिली. आणि आजही बी त्या लवळ गावाला पंढरपूरपासून 7 कोस आहे, तिथं यात्रा भरती. आषाढी कार्तिकी पहिलं ठिकाण गेल्या गेल्या पुढे त्या कुर्मदासाचं दर्शन होतं. आणि अशी निष्काम भक्ती जर आपण केली तर हा भैरोबा